हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये। तर आज आपण वारंवार सर्दी का होते व त्यावर घरगुती उपाय काय आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत। वारंवार सर्दी होणे हे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती किंवा ॲलर्जीचे लक्षण असू शकते। यासाठी काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत। घरगुती आणि नैसर्गिक उपाय: वाफ घेणे। दिवसातून 2दा गरम पाण्याची वाफ घ्या। पाण्यात थोडा ओवा किंवा निलगिरीचे तेल टाकल्यास बंद नाक उघडण्यास मदत होते। काढा किंवा हर्बल चहा: तुळस, आले, गवती चहा आणि मिरी यांचा काढा करून प्या। यामुळे घशातील खवखव कमी होते आणि संसर्गाशी लढण्यास मदत मिळते। हळदीचे दूध: रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्या। हळदीमधील कर्करोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतात। कोमट पाण्याचे सेवन: दिवसभरात थंड पाणी पिणे टाळा आणि नेहमी कोमट पाणी प्या। प्रतिबंधात्मक उपाय: ॲलर्जी ओळखा। तुम्हाला धूळ, धूर, फुलांचे परागकण किंवा पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे ॲलर्जी होत नाही ना, याकडे लक्ष द्या। अशा गोष्टींपासून लांब राहण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरा। आहारात व्हिटॅमिन सी युक्त फळांचा समावेश करा, उदाहरणार्थ संत्री, लिंबू, आवळा। तसेच हिरव्या पालेभाज्या आणि सकस आहार घ्या। व्यायाम: नियमित प्राणायाम आणि योगासने करा, त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि सर्दीचा त्रास कमी होतो। महत्त्वाच्या टिप्स: काय करावे? हात वारंवार स्वच्छ धुवावेत। पुरेशी झोप घ्यावी। मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात। काय टाळावेत? फ्रीजमधील थंड पदार्थ आणि पेय टाळावीत। ओल्या केसांनी थंड हवेत फिरू नये। अति प्रमाणात गोड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे। टिप: जर तुम्हाला सर्दीसोबत ताप येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा हा त्रास खूप दिवसापासून कमी होत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। कधीकधी हे सायनस किंवा तीव्र ॲलर्जीचे लक्षण असू शकते। जर आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।